મહારાષ્ટ્રના ગોંદિયા જિલ્લાના દેવરી શહેરમાં એક શાળાના શિક્ષક દ્વારા તે જ શાળાના સાથી શિક્ષકની પત્નીની છેડતીની ઘટના સપાટી પર આવતા સનસનાટી મચી ગઈ છે। દેવરી પોલીસે શિક્ષકની પત્નીની ફરિયાદના આધારે કેસ નોંધ્યો છે। આરોપી શિક્ષક પ્રકાશ પરશુરામકર વિરુદ્ધ છેડતીનો કેસ દાખલ કર્યો છે। एक तरफ शिक्षण क्षेत्रे सारा स्पर्श और खराब स्पर्श विषे शिक्षण आपवामां आवी रह्युं छे, बीजी तरफ एक एवी घटना बनी जेमां एक शिक्षके पोतानी ज शाळामां एक शिक्षकनी पत्नीनुं शोषण कर्युं। महिलानी फरियादना आधारे पोलीसे भारतीय दंड संहितानी कलम हेठळ गुना नंबर 53/25 हेठळ छेड़तीनो केस नोंध्यो छे। महिला अनुसूचित जातिनी होवाथी गुनामां एक नवी कलम उमेरवामां आवी छे अने एट्रोसिटी एक्ट हेठळ केस नोंधवामां आव्यो। देवरी शहरामध्ये दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी एका शिक्षकाने एका आपल्या कलिग शिक्षकाच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीसोबत शाब्दिक उच्चार करून विनयभंगाचा प्रकार केलेला आहे। तर त्या अनुषंगाने देवरी पोलीस स्टेशन येथे दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर आरोपीस आपण ताब्यात घेऊन त्याला विचारपूस केली असता त्याला आपण सूचनापत्र देऊन योग्य ती कारवाई पुढची केलेली आहे। या गुन्ह्यामध्ये नवीन BNS नुसार 75(2) व 79 हे सेक्शन्स लागलेले आहेत, परंतु पीडिता ही अनुसूचित जाती ची असल्या कारणाने या गुन्ह्यामध्ये कलमवाढ एट्रॉसिटी कायद्याअंतर्गत 3(1)W1(2) व 3(2)VA अशा पद्धतीने कलमवाढ देखील झालेली आहे। एट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कलमवाढ झालेली असल्या कारणाने सदरील तपास हा माझ्याकडे SDPO या नात्याने आलेला आहे।